आज बेवारच कुत्री तर सगळीकडे फिरता येतच. 12 कोटीचं सॉफ्टवेअर मधल्या काळामध्ये घेतलं गेलं. त्या 12 कोटीचं सॉफ्टवेअरची 120 कोटीला कोणी खरेदी केलं हेही आपण बघा. त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये आमदारांनी विधान परिषदेमध्ये जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये चौकशीचे आदेश देण्यात आलेले. मग ते चुकीचे होते का? नाही. त्याच्यामध्ये हवा प्रदूषण दूर करण्याकरता 30 कोटी रुपये खर्च दाखवला गेला. शहर तर आज सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. केंद्र प्रदूषण मंडळाच्या नोटीस मग कशी आली? 30 कोटी कुठे गेले? त्याच्यामध्ये एकाही झाडाची गणना न करता 7 कोटी रुपये झाडाची गणना केल्याचं दाखवलं. मग हे 7 कोटी रुपये दादा, खरं तर भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये पिंपरी चिंचवड जिल्हा घोषित करून शिवनेरी नाव देऊ असं म्हटलंय. तुम्ही आधी तुमची भूमिका सांगितली की शिवनेरी किंवा वेगळा जिल्हा गरज नाही. या घोषणेकडे कसं बघता? हे का ज्याच्यातनं आपल्या राज्यातल्या कुठल्याही भागाचा फायदा होत असेल, लोकांना त्याच्यातनं काही अधिकच मिळत असेल, सुविधा मिळत असेल, फायदा होत असेल तर आमचा कुणाचा विरोध असायचं काय कारण आहे? त्यामध्ये जिल्हा करणं का पुणे जिल्ह्यामध्ये अजून एक म्हणजे जिल्हा म्हणायचंय का या पिंपरी चिंचवडला शिवनेरी नाव द्यायचंय हे काही मला नीटपणे समजलेलं नाही. एकूणच हे महापालिकांच्या निवडणूक आहेत तर मग हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का की दोन जिल्हे का ह्या संदर्भामध्ये जाहीरनामा आहे. मी मुंबईला गेल्यानंतर रेव्हेन्यूशी बोलून काय नक्की आहे, कारण आपल्या पुणे जिल्ह्याला 21 आमदारांचा जिल्हा 3.5 खासदारांचा जिल्हा असल्यामुळे वेगळं आगळं महत्व आहे हे तर बरोबर आहे गेले. आणि त्याच्यामुळं पिंपरी चिंचवड जिल्हा करायचा आणि शिवनेरी नाव द्यायचं. शिवनेरी नाव युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असणारा तो किल्ला आहे. जर राज्याभिषेक रायगडला झालं आणि कुलाब्याचं रायगड केलं, आता पुण्याला न हात लावता तिथं कुणाच्या काही वेगळे प्रसंग घडू नये म्हणून इकडं पिंपरी चिंचवडला सरकलंय का काय हे पण कळायला मार्ग नाही. तर भाजपच्या जाहीरनाम्यात पुन्हा एकदा कुत्र्यांच्या लसबंदीचा उल्लेख या ठिकाणी. कशाचा? कुत्र्याच्या लसबंदी. त्याच्यात सटक लागली ना बाबा. लसबंदीमध्ये आवक होतीये, भ्रष्टाचार करता येतोय म्हणून टाकलं असेल. आता हे का माझ्याकडे त्यांचा मागच्या 2017चा जाहीरनामा आहे. 20-27 सगळ्या मिळून आहे. त्याच्यामध्ये एक पण त्यांचा त्या ठिकाणी जाहीरनामा 27 मधलं एक देखील काम केलेलं नाही, एक पण नाही असा तो जाहीरनामा आहे. मुख्यमंत्र्यांनी तर दावा केला की आपण 2017 मध्ये जे म्हटलं होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे असं त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दावा केला. बरं, आता मी सांगू का ह्याच्यात काय सांगितलेलं होतं? ज्येष्ठ नागरिकांना आनंदी ज्येष्ठत्व लाभण्याच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे. कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला विविध सुविधा उपलब्ध झाली सांगा? सांडपाण्याचा पुन्हा वापर आणि त्यातून वीज निर्मिती कुठं झाली? 9 वर्षात पुनर्वापर आणि वीज निर्मिती सांगा? त्याच्यामध्ये कुठं तरी सुसज्ज भाजी मंडई उभारणे, कुठं सुसज्ज भाजी मंडई उभारली? ह्याच्यातलं एकही नाही झालं. त्याच्यामध्ये सर्वांच्यासाठी उच्च आरोग्य सुविधा व 3 लाखापर्यंत आरोग्य विमा उतरवणार. हिंजवडी IT पार्ककडे जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार व हिंजवडी ते चाकण मेट्रो सुरू करणार. 9 वर्षात काही झालं नाही. हे असलं सगळं आहे. त्याच्यावर त्याला किती महत्व द्यायचं तुम्ही पूर्वी मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवार आणि युती धर्म पाळला नाही, टीका केली. आम्ही मात्र संयमाने हे सगळं. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय.
आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. मुख्यमंत्री असताना आता तुम्हाला कंठ फुटलाय. हा? मुख्यमंत्री असताना आता तुम्हाला कंठ फुटलाय. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा, मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल. दादा